तुला जे करायचंय ना ते कर जा. मी घाबरत नाही तुला. आणि तुला असं वाटत असेल अशा या फालतू धमक्या देऊन प्लॅन करून मी त्या जमिनी माझ्या हातातनं सोडून देईन, तर असलं काही होणार नाहीये. लक्षात ठेव. आई, अगं इज्जत काढली आहे ना माझी, इज्जत काढली. हेच हेच बघायचं बाकी होतं का? तुझ्यावर उपकार करतोय असं समज. अजून पण मी तोंड उघडलेलं नाही. ह्या तुझ्या लाडक्या पोराला समजाव. हे बघ, दया मामा शांत आहे तोपर्यंत शांत आहे. एकदा का पेटला की मग दया माया दाखवत नाही. जेवढ्या लवकर याला समजवता येईल तेवढं समजाव. आणि तुला जे करायला सांगितलंय ते करायला लाव. नाहीतर तुला माहितच आहे मी काय करेन ते. दया, दया ऐक माझं. दया, दया रे, तुला कळतं का तू काय बोलतोयस ते? मी काय बोलतोय मला चांगलंच कळतंय. तू काय वागतेस काय बोलतेस ते बघ जरा. मला एक गोष्ट कळत नाही आई, ह्या मामा समोर तुझी अशी गरीब गाय का होते? त्याच्याकडं असं काय गुपित आहे तुझं की तो तुला स्वतःच्या तालावर नाचवतोय? एवढी का घाबरतेस आई त्याला? मी त्याला घाबरत नाही, पण ना त्याच्या तालावर मी नाचते. तुला फक्त मी सांगते ते करायचंय. आता फक्त तुझं आणि इराचं लग्न होणं महत्वाचं आहे, बस. असं असेल ना तर माझं पण एक ऐक. माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं जर काही असेल, भाऊंच्या त्या जमिनी. किती हट्टी झालायस तू. तुझा हेकेखोरपणा तुझ्या आईच्या शब्दापेक्षा मोठा झालाय का? मान्य आहे ना, मला मान्य आहे तू जमिनी मिळवण्यासाठी खूप काही केलंयस, पण मी पण काय कुठे कमी नाही पडले. मी माझं आयुष्य वेचले तुझ्यासाठी. तुझ्या भावांपेक्षा जास्त महत्व मी तुला दिलंय, तुझ्यावर प्रेम केलंय, तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली. आणि तू काय केलंस? तू माझ्यावर ओरडतोस आता, माझ्यावर आवाज चढवतोयस. एक मिनिट आई. या दोघांपेक्षा जास्त महत्व तू मला दिलंस, कारण तुला माहिती होतं मी त्या दोघांपेक्षा वेगळा आहे, बेटर आहे. तू कायम माझी बाजू घेत गेलीस, कारण तुला माहिती होतं की हीच बाजू तुझ्याही फायद्याची आहे.
तू नेहमी माझं ऐकत गेलीस कारण तुला माहिती होतं